छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक या महापुरुषांना अभिवादन करून मी जेव्हा उपसरपंच पदाची निवडणूक जिंकलो आणि मला गावचा उपसरपंच म्हणून निवडण्याचं एक पद भूषवा मिळते, तेव्हा या सर्वांचं विश्वास आहे की मी एक शेतमजुराचा मुलगा आहे आणि जेव्हा मी जयभाऊंच्या बरोबर 2008 ला काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आज अखेर भाऊनी भरभरून प्रेम केलेलं आहे। 2017 ला मी जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो त्यामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य झालो। ते ग्रामपंचायत सदस्य ते मार्केट कमिटी संचालक मी म्हणजे इतका मोठा प्रवास भाऊनी मला करून दिला आणि मी निष्ठेने राहिलो, त्या निष्ठेचं हे फळ होतं। आणि आज 2022 ला पुन्हा निवडणूक मी ग्रामपंचायतीची लढलो आणि ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच आणि उपसरपंच होत असताना कुठल्याही पाठिंबा नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही, कुटुंबाकडून काय पाठबळ नाही, असं नसताना भाऊंच्या निष्ठेनं एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो हे जर बघायचं असेल तर माझे विश्व राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ हे गावच्या विविध प्रश्नावर अभ्यास करत असतात आणि मला गावची पूर्ण नाळ माहिती आहे की सामान्य कुटुंबाला काय लागतं। मी शेतमजुराचा मुलगा असल्यामुळं मी झोपडीतून इथपर्यंत माझा प्रवास आहे, तेव्हा मला खात्री आहे की भाऊच्याकडं ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज असल्यामुळं गावच्या प्रत्येक विकासामध्ये भाऊंचा मोठा वाटा राहणार आहे। आणि भाऊ मला लोकांनी ज्या निष्ठेनं उपसरपंच पदावर बसवलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करतील अशी मला खात्री आहे, कारण मी त्यांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे आणि हे सगळं बघायसाठी निष्ठेनं इथपर्यंत आलेलो आहे। त्यामुळे निष्ठेला कुठेही तडा जाऊ देणार याची मला पूर्ण खात्री आहे। आणि मलाच नाही तरी महाराष्ट्रातील मतदारसंघातील पूर्ण मागासवर्गीय म्हणजे एससी शेड्यूल कास्टमधील सर्व मतदारांना माहिती आहे की भाऊ आमच्यावर आता त्यांच्याकडे खातं आलेलं आहे, त्या खात्याच्या माध्यमातून आमचा विकास हे या 5 वर्षामध्ये काय ठेवणार नाहीत अशी मला पूर्ण खात्री वाटते। जेव्हा गावची उपसरपंच पदाची जबाबदारी तर गावाच्या लोकांतली भावना राहते, अनेक प्रश्न आहेत गावचे जे भाऊंच्या हातात आहेत। मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत ओपन झाल्यापासून ग्रामपंचायत पत्र्याच्या शेडमध्ये आहे, लोकांची भावना आहे की आता भाऊंचा एक विश्वासू कार्यकर्ता बिनविरोध डेप्युटी सरपंच झालाय। मला तर कदाचित असं वाटतं की गावच्या विकासासाठी मला बिनविरोध केला असेल आणि मला जाण आहे बिनविरोध केलेलीची की मी पूर्ण पाठपुरावा करून गावचा ग्रामपंचायतचा प्रश्न असेल, नंतर आमच्या गावातील अनेक विद्यार्थी मुंबई पुणे येथे एमपीसी यूपीसीच्या अभ्यासिकेसाठी जातात, तिथं राहायची सोय नसते, कुठेतरी कुणाकडे तरी राहून घरची परिस्थिती नसते, तेव्हा मला खात्री आहे माझ्या गावामध्ये एक प्रशस्त इमारत त्याच्यामध्ये लायब्ररी सुसज्ज असेल, अजून काय ऍडिशनल काय करता येईल असं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते मिळेल असे गावातली पण लोकांची अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, तेव्हा मला खात्री आहे ते भाऊ देतील। तसेच अनेक प्रश्न आहेत गावचे, पण अनेक प्रश्न मांडत असताना प्रामुख्यानं ग्रामपंचायत आणि सांडपाणी व्यवस्थापन की आज गावातील अशी अवस्था आहे की पाणी पूर्ण गावातून निचरा करण्यासाठी जी काही यंत्रणा लागणार आहे ती गेल्या 40-25 वर्षामध्ये झालेली नाही। मला खात्री आहे की जे काम मागे कधीच झालेलं नाही ते काम मी माझ्या कार्यकालामध्ये करील अशी मला पूर्ण खात्री आहे। ते भाऊ पूर्ण मदत करून मला करतील
एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, विश्वासू कार्यकर्ता म्हणून माझी उंची वाढवतील एवढी मी अपेक्षा भाऊंच्याकडून ठेवलेली आहे. या ठिकाणी मी जेव्हा उपसरपंच पदावर विराजमान होतो त्याचं सगळं श्रेय माझं कुटुंब, माझे राजकीय मार्गदर्शक दशरथ बापू काटकर आणि माझं विश्व या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री सन्माननीय जयाभाऊ आणि 4 नंबर वार्डमधील तसेच गावातील सर्व मतदार व माझे सरपंच व माझे सर्व सहकारी यांनी मला बिनविरोध या डेप्युटी उपसरपंचाची संधी जी मिळालेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांचं योगदान आहे आणि मी ते समर्पित करीत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.